नमस्कार, जेएल रंगोली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा घरगुती सामानने मिनी पुठे हे कापून घेतले आणि साचे ठेवले, या डब्या ठेवल्या, चाळण आणि ही छोटी डब्बी आणि मार्कर, सुपारी किंवा चम्मच, बट याच्याने मी तुम्हाला सुंदर सुंदर 2 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या दाखवणार आहे। हे बघा मी जाळीची डब्बी घेतली, बघू शकता। फेमिकॉलची डब्बीमध्ये आपल्याला रांगोळी भरायची आहे व्यवस्थित। हे बघा याचा मी यूज सांगते तुम्हाला, घडी घडी विचारताना तुम्ही। ही मी फेमिकॉलची डब्बी घेतली आहे, हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकवलेली आहे आणि वरचा टोक कट केला। आता बघा आपण सुंदर अशी रांगोळी 2-3 मिनिटातच तयार होणारी रांगोळी बघणार आहे। मी साचा घेतला आहे, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला साच्यावर ही जाळीची डब्बी अशी रांगोळी टाकून घ्यायची, बघू शकता तुम्ही। व्यवस्थित घाई करायची नाही आणि बघा इझिली खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे। पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल, यूजफुल व्हिडिओ आहे। कारण मी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते, शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये राहा। अशा पद्धतीने बघा मी ही जाळीची डबी घेतली आहे ना, बघू शकता तुम्ही। आपल्याला ही जाळी काढून टाकायची अशा पद्धतीने। जरी हा कलर पडला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, काही हरकत नाही। मागे जायला अशा पद्धतीने हे बघा हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। जर आता तो जुना साचा होता, हे भरपूर नवे साचे आहे, याचे मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला। खूपच सुंदर तुम्हालाही आवडेल अशा आकर्षक रांगोळ्या मी दाखवणार आहे। कारण इझिली ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणणार आहे। अशा पद्धतीने हे बघा मी काय करणार आहे, आता इथं असे डॉट पाडून घेणार आहे। बघा मी काय केलं आहे, 2 फ्लावरच्या मध्ये डॉट पाडले, 2 फ्लावरच्या मध्ये असे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे। मुठीनेही डॉट पाडू शकतो, सर्वात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायचं। नक्कीच तुम्ही ट्राय करत जा। तोही व्हिडिओ आहे माझा ह्या चॅनलवर आणि इंस्टाग्रामवरही माझी आयडी आहे जेएल रंगोली, नक्की ट्राय करा। हे बघा 2 फुलांमध्ये मी अशा पद्धतीने फेमिकॉलच्या बॉटलने डॉट पाडून घेणार आहे। बघा किती इझिली तुम्ही छोटा मोठा डॉट पाडू शकता। भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे, कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी 2 मिनिटात 1 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या आणणार आहे। म्हणून नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट करून नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। कारण कमेंट केल्यावरच मला माहिती पडेल की कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा। अशा पद्धतीने हे बघा सगळे सामान मी यूज करणार आहे। आता मी घेणार आहे ही चम्मच, स्टीलची छोटी चम्मच घेतली आहे। त्याला आपल्याला काय करायचं आहे, फक्त वरती सरकत जायचं आहे। बघा अशा पद्धतीने फक्त हलकं खालून फक्त वरती सोडायचं आहे। बघा बघू शकता तुम्ही, कोणालाही अगदी येईल अशा रांगोळ्या आहेत। फक्त मी साचा का यूज करते, तुमच्याजवळ साचे असतीलच म्हणून मी तुम्हाला पहिले साचा दाखवते। कारण तुम्हाला येत नसेल तर सुंदर अशी आपल्याला साच्याने रांगोळी पडून जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही काही डिझाईन काढू शकता इझिली। हे बघा मी मार्कर घेतला आहे अशा पद्धतीने, त्याला मधून आपण असं करायचं आहे बघा आणि असं असं फक्त करत जायचं आहे अशा पद्धतीने। बघा पानाची डिझाईन ही आपली तयार झाली, बघू शकता अशा पद्धतीने। बघा किती सुंदर अशी आपली पानाची डिझाईन तयार झाली आहे। फक्त आपल्याला असं वरती करायचं आणि इथं टाकूही शकतो आपण जर तुम्हाला दांडीसाठी पाहिजे अशा पद्धतीने। हे बघा म्हणजे पूर्ण असं बाणाचा आकार होईल अशा पद्धतीने। हे बघा फक्त आपल्याला गोल असं वरच्या बाजूला करायचं आहे, असं गोल म्हणजे प्रॉपर आपल्याला पान दिसायला पाहिजे। हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा, आणि आपल्याला थोडंसं असं दांडीसाठी क्रॉस करायचं आहे अशा पद्धतीने। याला थोडा आपल्याला क्रॉस दांडीचा आकार द्यायचा आहे आणि इथंही थोडासा आपल्याला पानाचा आकार
अशा पद्धतीने आपण ना याच्यानेही काढू शकतो बघा. मार्कर जे मार्करचा काटेरी चम्मच आहे त्याच्यानेही काढू शकतो आपण इझिली. त्याच्यानेही सुंदर असं पान तयार होतं आहे आपलं काटेरी चम्मच. हे बघा आता सध्या हे बघा बर्ड्सनेही काढू शकतो आपण आणि काटेरी चम्मचनेही काढू शकतो आपण. हे बघा बर्ड्सने कसं, हे बघा मी बर्ड्स घेतला आहे बघू शकता. मी हळूहळू का शिकवते तुम्हाला समजायला पाहिजे. हे बघा क्रॉसमध्ये करायचं बरोबर. आणि आपल्याला जर अजून खाली व्यवस्थित दांडी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची. हे बघा आणि नंतर आपल्याला काय करायचं वरती असं फेकत जायचं. हा ही एक डिझाईन तयार होते बघू शकता. ज्याला पानाचा आकार येतच नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. हे बघा मी वेगळं वेगळं का दाखवते तुम्हाला सगळ्या पद्धतीचं यायला पाहिजे म्हणून. हे बघा मी इथंही दाखवते तुम्हाला एक अजून काढून. हे बघा म्हणजे शिकवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते पूर्ण म्हणजे कशा कशाने आपण पानाचा आकार काढू शकतो. म्हणजे एक पान तुम्ही एका रांगोळीत यूज करू शकता. हे बघा अशा पद्धतीने ही दांडी काढू शकतो. आणि मी काय सांगते तुम्हाला, हे जो आपला गोल चम्मच आहे ना याच्याने आपण इझिली बघा थोडासा मोठा डॉट घ्यायचा आहे. त्याच्याने हे बघा अशा पद्धतीने आपण हे केलं ना दांडीचा आकार काढायचा आहे आणि त्याच्याने बघा इझिली अशी ही डिझाईन पाडू शकतो बघू शकता. कलरची तर अजूनच खूप सुंदर दिसते ही डिझाईन. हे बघा अशा पद्धतीने ही आपण काढू शकतो बघा इझिली. सुंदर अशी पाना फुलाची डिझाईन मी नवीन पुढं दाखवणार आहे चम्मचने. अशा पद्धतीने बघा हा जो गोल चम्मच याच्यानेही आपण काढू शकतो. तुम्हाला अगदी गोल चम्मच असेल घरात तर त्याच्यानेही बघा अशा पद्धतीने डिझाईन काढू शकतो. मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने आपण पानाचा आकार तयार करू शकतो. हे बघा हाही एक आहे आणि याच्यामध्ये अजून आपल्याला असंही केलं तर अधिक अजून वेगळी म्हणजे प्रॉपर पान दिसतं. हे बघा अशा पद्धतीने यालाही करू शकतो आपण अशा पद्धतीने. हे बघा अशी पानाची डिझाईन. आणि हे बघा आता मी हे दाखवणार आहे तुम्हाला की काटेरी किंवा अशा याच्यानेही करू शकतो. आणि मी पुढं अजून व्हिडिओ आणणार आहे की आपण युजली म्हणजे आपण याच्यानेही चहाच्या चाळणीने कशी रांगोळी काढायची ती बी अर्ध्या मिनटात तोही व्हिडिओ आणणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ. आणि हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने हेही आपल्याला पानाचा आकार फटाफट काढू शकतो. आपल्याला व्यवस्थित करायचा असेल तर व्यवस्थित हळूहळू काढायचा आहे. आणि अजून भरपूर मी बघा म्हणजे चहाच्या चाळणीने कशा पद्धतीने आपण चहाच्या चाळणीने बघा अशा म्हणजे सोप्या पद्धतीने अर्ध्या मिनटात मी व्हिडिओ आणणार आहे. हे बघा अशा पद्धतीने दांडीही काढू शकतो. मी किती वेगळे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ना तुम्ही असा हिरवा कलरही टाकू शकता बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचा हा पानाचा आकार आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा असा कलर टाकून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही. कलर भरायचा बी मी व्हिडिओ आणणार आहे. कलर कॉम्बिनेशन कसं म्हणजे विरुद्ध कलर कसे भरायचे आणि कलर प्रॉपर कसा भरायचा तोही व्हिडिओ आणणार आहे. आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण चाळणीने इझिली कशी फ्लावर आपण तयार करतो तोही अर्ध्या मिनटात तोही व्हिडिओ आणणार आहे.
मी आज पानाचं दाखवलं वेगवेगळ्या पद्धतीने, सोपी पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. इझिली कोणालाही आवडेल अशा रांगोळ्या आणते मी, सोपी बेसिक पद्धतीने. अशा पद्धतीने बघा, हाही कलर टाकू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, थोडा पिवळा कलर टाकायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने अजून सुंदर दिसण्यासाठी. हे बघा, म्हणजे पानं ही कलरफुल दिसतात आणि इझिली पानं ही अर्ध्या सेकंदात होतात. हे बघा, पूर्ण म्हणजे अशा पद्धतीने आपण इथंही डॉट टाकू शकतो बघा, छोटे छोटे, अधिक सुंदर दिसण्यासाठी. बघू शकता, फेमिकॉलची बॉटल लय यूजफुल आहे. पूर्ण व्हिडिओ बघत जा माझा, आणि फेमिकॉलच्या बॉटलचाही मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणत जाईल. तुम्हाला वेगळे पानं कशा पद्धतीने कोणता मी सामान वापरला आहे ते दाखवलं आहे. तर नक्कीच माझी रांगोळी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे, म्हणून मला सपोर्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.